नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, शेवटी तो दिवस उजाडला आज 31 जानेवारी आणि उसाटणे मैदानात भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यतीसोबत आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक कार्यक्रम राबवण्यात आलेले। आज सर्व आपण जे कार्यक्रम जे घडामोडी इथे होतील ते दृश्य टिपणार आहोत। सो चला उशीर न करता आज आपण दाखवूया या मैदानात कोणता इतिहास घडणार आहे। सो मित्रांनो, मैदानात एंटर करता पाहू शकता इथं पूजेचा कार्यक्रम चालू आहे आणि मला इथे सुरुवातीलाच 3 बैल दिसल्यात। 3 बैलांची नावं जाणून घ्या। हा चेंद्या, हा देवा आणि तो महिब्या। हे वसात बदलापूर इथले आहेत। सो दादा समोर आहेत। दादा, आजचं नियोजन कसं काय झालं? उसाटणे अड्डे 3 बैल घेऊन यायचं आणि 3 पैरा आहेत म्हणून लवकर आले आणि 3 वासरू आहेत। 3 वासरात तिघांना 3 बैल टाकायचे। 3 बैल टाकायचे आहेत। काय बोलता, आज होईल म्हणजे शर्यत कशी होईल? बैल आतमधून वासरा बाहेरून। नक्की कुठनं खरेदी आहे दादा? हा चेंद्या पंढरपूर। आणि कुठली जात आहे? हा गावठी मिक्स आहे। आणि हा देवा प्युअर मैसूरी। कुठून खरेदी आहे? तो इथून घेतलाय कराडवरून। आणि महिब्या सातारावरून। या तिघांचं काय बघून तुम्ही खरेदी केलं? पहिल्या शरीर सौष्ठव कसं? लहान वासरा असताना आणल्यात त्यांना। हां, तर दादा आज हा मैदान नक्कीच आहे 2-3 बैल गाजवणार असं वाटतं का? गाजवणार नक्कीच। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पाणी फिरवताना हातामध्ये घ्यायचं आणि फिरवायचं। पहाटाची वेळ आणि पाहू शकता पाण्याच्या बाजूला तयारी सुरू आहे या मैदानाची। गावातले महिला मंडळ हातभार असो क्षेत्रामध्ये सुद्धा हातभार लावताना दिसतो। सो पाहू शकता अशा पद्धतीने एक विशेष सो मित्रांनो, पाहू शकता नगाडावाले सुद्धा इथे आहेत आणि भव्य दिव्य असा आज सोहळा आहे। समोर पूजा चालू आहे, जाऊन बघूया आपण पूजा। बँजो बँड पथक सुद्धा आलेले आहेत। वेगवेगळे फुला सत्यनारायणाला व्हायचा। ते वाहून झाल्यानंतर प्रत्येक यजमानाने आपल्या समोरचा गुलाल आणि अबीर देवाला थोडा व्हायचा। सत्यनारायणाच्या मूर्तीवरती आता सगळं व्हायचं। गुलाल आणि अबीर एवढे आहे। देवाला वेगळी फुलं असं सगळं व्हायचंय। स्टेज शो पाहू शकता। जानवा व्हायचंय ते ठेवलेलं आहे मस्तरवाडीमध्ये। ट्रॉफी पाहू शकता। आणि येणाऱ्या आजच्या पाहुण्यांसाठी पुष्पगुच्छ। मित्रांनो, येता क्षणीच हा भव्य दिव्य तुम्ही समारंभ पाहता असा कार्यक्रम आणि अशी बैलगाडा शर्यत इथे राबवलेला महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कधी पाहिला असेल की नाही माहिती नाही, पण मी प्रथमच या उसाटणा अड्ड्यात पाहतोय। दादा, काय बोलू शकता आजच्या या कार्यक्रमाबद्दल? आजचं बाईंनी जे नियोजन केले माझ्या माहितीप्रमाणे ना भूतो ना भविष्यतो, मी तर एवढं मोठं नियोजन आजपर्यंत पाहिलेलं नाही। सांस्कृतिक कार्यक्रम असेल, बैलगाड्यांच्या शर्यती असतील, कुस्त्यांचं नियोजन आहे, मोठी महापूजा त्यांनी घातल्या,
तर अशा प्रकारचे कार्यक्रम होणे माझ्या हिशोबाने काळाची गरज आहे. यातून बैलगाडी क्षेत्राला एक नवीन रूपरेषा मिळेल किंवा नवीन एक आदर्श मिळेल असं झालं. आणि माझ्या हिशोबानं हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. सर्व बैलगाडीवाले एकत्र येणं ही बी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाचे हेवे दावे राहतात बैलगाडीच्या शर्यतीत, परंतु ते बाजूला ठेवून एकत्र येणं हे फार महत्वाचं आहे. इकोप्यानं बैलगाडीच्या शर्यती अशा प्रकारे कार्यक्रम घेतला तर फार चांगल्या आणि उत्कृष्ट चालतील असं माझं वैयक्तिक मत. दादानी थोडक्यात आणि खूप चांगलं मेसेज दिलेलं लोकांपर्यंत. आणि आता जो मी व्हिडिओ बनवला होता आपण पारंपरिक मैदान हिंद केसरी मैदान पुसेगावचं, तेव्हा दादांचा व्हिडिओ टाकला होता, तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला. आपला महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा बैल ज्याच्या दावणीला असतो तो शेतकरी गरीब नाही. आणि तो व्हिडिओ खूप चालला होता. आता आपल्या समोर आहेत तात्या मगरे दादा, त्यांच्याशी आपण 2 शब्द बोलणार आहोत. दादा, सर्वप्रथम मी हाच प्रश्न करणार आहे. नमस्कार माझा तुम्हाला. तुम्ही आमच्या मुंबईमध्ये आज पदार्पण केलं की आपला जो व्हिडिओ होता शेतकरी हा गरीब नाही आणि तो लाखो युट्यूबर्स आणि लोकांनी सुद्धा मान्य केलं, त्याबद्दल काय बोलतात? ते जे तुमचं मत होतं ते लोकांनी पसंती दिली की शेतकरी कोणताही शेतकरी गरीब नाहीये, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? माझं सर्वजण पाहत असतील हा महोत्सव पाहिल्यानंतर कळेल सगळ्यांना की प्रत्येकाच्या तोंडात शब्द ते गरीबाचा बैल. हा गरीबाचा महोत्सव पाहिल्यानंतर गरीबाचा बैल आहे का कुणाचं हे कळेल इथं आल्यानंतर प्रत्येकाला. कारण हा महोत्सव पाहिल्यानंतर कळतं की इथं किती आनंद आणि किती मोठा हा महोत्सव आहे. हा फार महत्वाचा विषय. दादा, या महोत्सवामध्ये कुस्ती सारखा खेळ आणि हल्दी कुंकू काही लकी ड्रॉ ठेवण्यात आला महिलांसाठी, त्याबद्दल काय बोलतात? इथं आता सांगतो सगळेच कार्यक्रम ठेवलेले आहेत. पर कुस्ती बसून तर आरोग्य केंद्रापर्यंत, आरोग्य केंद्रापासून तर म्हणजे जेवणापर्यंत एवढी मोठी महापूजा ठेवली. म्हणजे हे खरोखर म्हणजे आता दादांनी सांगितलं वाक्यांसारखा हा सोहळा आहे आणि खरोखर ह्या सोहळ्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा, सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं. आणि इकडे जेवणाचं सुद्धा नियोजन केलेलं प्रत्येकासाठी, जेवणाचं सुद्धा नियोजन प्रत्येकासाठी केलेलं. मग सांगितलं तुम्हाला जेवणापासून तर आरोग्यापर्यंत, बैलगाडी शर्यतीपासून तर कुस्तीपर्यंत, इथं महिलांचा हळदी कुंकवापासून तर सर्व काही कार्यक्रम इथं एकाच ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि खूप मोठं असं आयोजन आहे. तुम्ही या दादा, तुम्ही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून आहे, तर तुम्हाला असं कार्यक्रम या आधी जसं पुसेगावचं मैदान असतो, खूप सारे मैदानी ठेवतात तर त्याच्याप्रमाणे असतो, पण हा कार्यक्रमाबद्दल या महोत्सवासारखा कुठेही आतापर्यंत झाला नाही आणि इथून पुढे होईल त्यावेळेस होईल, पण आजपर्यंत कधीच नाही. हा पहिल्यांदा आम्ही एवढा मोठा सोहळा पाहतोय. असे कार्यक्रम व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. शेवट पारंपरिक पद्धतीने व्हावे. तुमचा जास्त ना वेळ घेतात. शेवटचा प्रश्न दादा, सुंदर आज दिसणार आहे का आपल्याला? सॉरी, सुंदर नाही दिसणार आज, थोडी पायाला इंजुरी झाल्यामुळं येणार नाही. नक्कीच दादा, नाही तर मला परत विटूपच विचारे दादा प्रश्न नाही केला, सो आज सुंदर नाही येणार. धन्यवाद. आणि मित्रांनो, मुंबईमध्ये समालोचक मध्ये प्रसिद्ध असणारे राहुल भोईर दादा आपल्या समोर आहे. आजचं समालोचन कशा प्रकारे असणार आणि आजचं जे काही पारदर्शकता असणार आहे त्याबद्दल दादा बोलणार आहे. आजचं समालोचन एक्झॅक्ट मी तिकडे जाणार नाहीये, कारण तो जो समालोचन आहे तिकडे फुलवरे किंवा अजून 1-2 जण बसतील. आज पूर्ण जिम्मेदारी इकडे मगाशी तात्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या घाटावरची सगळी मंडळी येणार आहे आणि अखंड महाराष्ट्रातून सगळे नामवंत बैलगाडा मालक येतील, म्हणून मेन VIP स्टेजची जिम्मेदारी माझ्यावरती आहे. आणि तुम्ही नियोजन बघतायच, नियोजनामध्ये काय कुठेच कमी नाही. मागच्या आम्ही 1.5 ते 2 महिन्यांपासून इथं मेहनत घेतोय. तुम्ही याच्या अगोदर युट्यूबवर इकडे आले होते, बाईट घेतल्या होत्या, कसं काय आलेलं आहे आणि मला नाही वाटत कुठल्या गोष्टीची कमी ठेवलेली इकडे आहे. नक्कीच दादा, आणि आजचा कार्यक्रम बघून ना खूप प्रसन्न वाटल्यासारखं वाटतं. ना आज तुम्ही प्रत्येकाला जर प्रत्येकाची बाईट घ्याल, मग तुम्ही जाऊन साध्या स्टॉलवाल्याला जरी विचारलं, जे आपले मुंबईचे धंदेवाले स्टॉलवाले आहेत किंवा आमच्या ज्या महिला, असं बैलगाडीच्या इतिहासामध्ये प्रथम आज होणार आहे. 31 जानेवारी 2024 हा याच्या इतिहासामध्ये नोंद करावी. का एवढ्या मोठ्या संख्येत तुम्हाला महिला पाहायला मिळतात. महिला आतापर्यंत बैलगाडी ठीक आहे मोजक्या आल्या असतील,
आज लाखोंच्या संख्येने तुम्हाला महिला पाहायला मिळतील. म्हणून ना भूतो ना भविष्य पुढे होईल करावे माहित नाही, पण आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची चर्चा अखंड महाराष्ट्र देशभर होईल. त्या अनुषंगानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर आम्ही मागाशी देखील सांगितलं, मुंबईचा जरी कार्यक्रम असला आमची घाटावरची जी मंडळी वरिष्ठ आहे ते सगळे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्यांचं इकडे आम्हाला मार्गदर्शन. धन्यवाद दादा, तुम्ही 4 शब्द बोलल्याबद्दल. आणि नक्कीच म्हणजे वातावरण इतकं सुंदरमय झाले ना, प्रसन्न वाटते ना. पूजा होते या बैलगाडा क्षेत्राच्या मैदानात. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे हा मागच्या वर्षीच कार्यक्रम होणार होता, पण काही कारणास्तव तो डिले झाला, पण या वर्षी योग आला. मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ मी प्रथम पाहण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून सकाळची घडामोडी आपल्याला पाहायला भेटेल. सो भेटूया आपण अशाच विविध व्लॉग मध्ये. अपडेट देत राहील. तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या व्लॉग सोबत. सबस्क्राईब करा आणि कमेंट्स शेअर करायला विसरू नका.